संघाच्या मंचावर अभिनेता सलमान खाननं हजेरी लावल्यानं अनेक चर्चा सुरू आहेत आणि यावरून विरोधकांनी संघासह भाजपच्या भूमिकेवर सवाल केले। तर आमच्या मंचावर प्रत्येक देशभक्ताचं स्वागत होतं अशी भूमिका भाजपनं मांडली आहे। पाहूयात। सलमान खाननं चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळे विविध चर्चा झडतायत। संघाच्या कार्यक्रमाला भाजपचे मंत्री नितेश राणेही हजर असल्यामुळे ते इतर वेळी मांडत असलेल्या भूमिकांवर विरोधकांनी सवाल केले। भाजप विरोधकावर भुकण्यासाठी तुमचा सालगडी म्हणून वापर करतय। तीच भाजप आज त्याच भाजपानं तुमची इज्जत मातीत घालवली। तुमच्याकडे मंत्रीपद असताना देखील तुम्हाला तिसऱ्या रांगेत बसवण्यात आलं आणि सलमान खानला सन्मानाने पुढच्या रांगेत बसवण्यात आलं। ही तुमच्यामधली आणि तुमची औकात, तुमची इज्जत चक्क भाजपाने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली। तुमच्याकडे हिंदुत्व नाही हे भाजपाने आज सिद्ध केलं। दुसरीकडे सलमान खानच्या हजेरीवरून भूमिकांबद्दल सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदावेही झाले। जे देशपूर्ण राजकारण करतायत हिंदू मुसलमानांचं, त्यात हे सगळे मूळचे संघाचेच लोक आहेत। त्याच्यामुळे सलमान खान वगैरे इतर अनेक कलाकारांना आपण जे घेतलं आपल्या व्यासपीठावर, तो माझा एक प्रश्न आहे, हे सलमान खान पुरतं मर्यादित होतं? तो एक मोठा कलाकार आहे आणि लोकांना दाखवावं की सलमान खानसुद्धा आमच्या व्यासपीठावरती आला। सध्या सत्ता आहे, उद्या जेव्हा सत्ता जाईल तेव्हा हे सगळे लोक परत आपल्या व्यासपीठावर येतील का? हा एक फार गमतीचा प्रश्न आहे, जो नंतर तिथे आपापसात चर्चेत माझ्या कानावरती आला। क्या करेंगे भाई, जाना पडता है। हां, पण ठीक आहे, सलमान खानला बोलवलं याबद्दल स्वागत। पण या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रभक्त राष्ट्रवादी मुसलमान आहेत, त्यांचे स्वागत करा। मुद्दा हाच आहे ना, त्यांनी बोलवलं तो राष्ट्रवाद होतो आणि दुसऱ्यानं बोलवला तो धर्मवाद होतो। हा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे। समजा आता शिवसेनेने एखाद्या मुसलमानाला स्टेजवर बोलवलं, अरे बाप्स मुसलमानाला बोललं, आणि आता संघाने बोलवलं तर तो राष्ट्रवाद होतो। वाटतं ह्या गोष्टी जनतेला आता समजत आलेल्या आहेत। तेव्हा सलमान खान उपस्थित राहिला संघाच्या कार्यक्रमाला, याला कोणी ऑब्जेक्शन घेऊ नये असं मला तरी वाटतं। तेव्हा संघाच्या कार्यक्रमाला कोणी जाऊ नये किंवा सलमानने जाऊ नये असं म्हणण्याला काहीच अर्थ नाही। सलमान या देशाचा नागरिक आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात प्रत्येक देशभक्त नागरिकांना आमंत्रण असतं, त्याचं स्वागत केलं जातं। अनेक मुस्लिम स्वयंसेवक जे राष्ट्रप्रथम आणि राष्ट्रभक्ती घेऊन येतात, त्या प्रत्येकाचं संघाच्या व्यासपीठावर स्वागत केलेलं आहे। त्याच भावनेतून सलमान खान या व्यासपीठावर आले होते, त्यांचंही स्वागत झालं। संजय राऊत तुमच्यासारख्या बाडग्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये कधीही स्थान मिळत नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।